नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. फिश वगैरे फ्राय करून रेडी मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 9:15 वाजलेत. उठलोय, एकदम फ्रेश वगैरे झालं, आंघोळ वगैरे झालेले. आता चाललोय जरा बाहेर एका कामासाठी, तिथून जाऊन अजून गाडीचा काय निरोप नाही आला. नागेशने फोन नाही केला अजून की गाडी भरली का नाही वगैरे, पण भरली असत. तो रात्रीचा फोन नाही करत. मी त्याला सांगतो की फोन करत जा किती वाजता ही गाडी भरली तर, पण तो काही फोन नाही करत. तर आता त्याला करूयात फोन, काय झालं, भरली का नाही. भरली तर 100% असणार, कारण की आज संडे, सकाळच्या गाड्या बाहेर आउट होतात. तोपर्यंत सकाळी रात्रीच भरून झाले असं. त्याला फोन लावून विचारूया. आणि उद्या सकाळी निघायचा प्लॅनिंग आहे. आज जरा थांबायचं आजच्या दिवस घरी आणि उद्या सकाळी निघायचं. तर चाललोय बाहेर, तुम्हाला दाखवतो मित्रांनो कुठं चाललोय वगैरे काय. मित्रांनो, गणेश पेठेत आलतो बघा मच्छी घेण्यासाठी. मच्छी मार्केट आहे सगळं. बांगडा आणि सुरमई घेतली. मागा लागले होते घरचे सगळे. तुम्हीच खाता एकटे, आम्हाला कधी हेच नाही होत. तुमच्यासारखे व्हिडिओमध्ये तुम्ही मच्छी वगैरे खात असता, त्यामुळं घेऊन आलो. आता गणेशपेठचं मार्केट आहे, मच्छी मार्केट तिथं आहे. घेतले. आता कापत आहे तिथं समोर. कापून झालं की निघायचं लगेच. घरी निघालो आता मित्रांनो गणेश पेठेतून. जरा मार्केट शांत होतं आज सगळं, कारण एवढी गर्दी काय दिसली नाही आणि असा माल पण असा फ्रेश वाटत नव्हता. जरा मालची आवक पण कमी दिसली, पण आता काय घ्यायलाच लागलं, नाही तर मग खायचे वांदे झाले असते आमचे. कारण की दर ह्याच्यात चालू आहे. ब्लॉग बघितला की घरी आलं की चालू होतं गप्प बसा. त्यामुळं आज शेवटी काही करून फायनल केला आणि घेतलीच मच्छी. आता निघालो गणेश पेठेतून, घरी चाललोय. दुपारचे 1:15 वाजलेत. विद्यापीठला आलोय. आपले एक 10 टायरची पोच होती, ते देण्यासाठी आलोय. नागेश म्हणून ट्रान्सपोर्टर, त्यांच्याकडं देण्यासाठी आलो. भयानक गरमी आहे मित्रांनो. कुंदशेठ पण बाहेर येणार होते मार्केटला, त्यांना पण सांगितलं नका येऊ, कारण की गरमी एवढी प्रचंड आहे ना. त्यात उरसाला पण जायचं होतं एका, पण गाडी पण नाही. फॉर्च्युनर कुंदनशेठनी सर्व्हिसिंगला दिलेली आहे, त्याच्यामुळं 4 व्हीलर नाही. आणि जायचं शिरवळला. कुंदनशेठ म्हणत होते 2 व्हीलरवर जाऊ. मीच म्हणतो त्यांना अजिबात नको, तुम्ही बाहेर पण नका येऊ. गरमी प्रचंड आहे आणि खरंच गरमी खूप आहे. अक्षरशः नको होते. मी फक्त आता एवढी पोच देऊन घरीच जाणार आहे. तेवढी पोच देण्यासाठी चालू, तेवढंच काढण्यासाठी कुंदन शेट पण येत होते बाहेर, पण मीच सांगितलं नका येऊ, मी जाऊन देऊन येतो. तर आता एवढी पोच देतो आणि जातो मित्रांनो लगेच. मित्रांनो, घरी आलो आहे आत्ताच. भयानक म्हणजे भयानक ऊन आहे. मी तर म्हणतो त्यापेक्षा आम्हाला आहे ना गाडीवर असलेलं परवडतं. त्या गाडीत तरी कमी ऊन लागतं, एवढी बेकार हाल आहे. असं 2 व्हीलरवर तर नको होतं. अक्षरशः पाय वगैरे जे ओपन भाग आहेत ना, ते अक्षरशः भासतात ना एवढं खतरनाक. त्यामुळं माझं जर सगळ्यांना सांगणं आहे, काम असेल तरच घराच्या बाहेर पडा, नाही तर निवांत बसा घरात. आता उद्या निघणार आहे आम्ही. आज केसुर्डीला जायचं पण आम्ही कॅन्सल केलं. उरूस होता, त्यात दुपारी बोलवत होते, त्यामुळं फार अवघड होतं. कारण की गाडीचा प्रॉब्लेम आहे, गाडी पण नाही. कुंदनशेठ म्हटले बघतो मी संध्याकाळपर्यंत आहे, पण जायची तर काही इच्छा नाही, कारण की भयानक ऊन आहे. आणि कधी जाणार आणि कधी येणार, परत उद्या सकाळी पण निघायचं आहे. बघूयात आता कुंदनशेठनी फोन केल्यावर काय म्हणतात आणि काय नाही. संध्याकाळचे 5:30 वाजलेत मित्रांनो. घरीच आहे, झोपलो होतो 1-1.5 तास. कंटाळा आलता. गाडी तर भरून रेडी, उद्या सकाळी निघायचं आहे. कुंदनशेठचा फोन आलता आत्ता,
येणार आहे का मार्केटला, पण नाही जाणार आहे मी चाललो आहे माझ्या आईकडं. म्हणजे इथं सुखसागरनगरला राहते माझी आई आणि मोठा भाऊ वगैरे. तिने जेवणासाठी बोलवलं आहे, तर तिथं चाललो आहे. तर सकाळी फिश वगैरे आणले होते, तर मिसेसने ते आता फ्राय वगैरे केलेत, ते पण घेऊन आज तिथं जाऊन छोटीशी पार्टी आमची, तर थोड्यात निघणार आहे. झालं आहे माझं आवरून रेडी आहे, मिसेस आवरत आहे. मुलगा पहिलाच गेला लगेच दुपारी, तर आवरलं की निघणार आहे मित्रांनो. आता फिश वगैरे फ्राय करून रेडी आहे मित्रांनो. एवढे फिश आणले होते. सुरमई आणली होती 1 किलो आणि बांगडा आणला होता 1.5 किलो. सुरमई खाली आहे, हे सुरमई आहे. सुरमई आणि बांगडा. मी तळणार होतो फक्त फिश, पण नंतर झोपलो, ते उठलोच नाही परत. मग बायको उठवत होती खूप वेळ, पण काय कंटाळा केला, त्यामुळे उशीर झाला. नाही तर आतापर्यंत झाले असते. मीच बोललो होतो 4 वाजता उठतो आणि तळतो मी, पण उठलोच नाही. मी झोपूनच राहिलो. आता भजी करत आहे ती, तर माझ्या मुलाला आवडतात ते भजी खूप. तर फिशपेक्षा जास्त ते भजीच खातो. मॅच बघत आहे मी, बँगलोरची मॅच चालू आहे ना, ती बघत आहे मित्रांनो. जेवायला बसत आहे. ही माझी आई आहे इथं. तर याला ओळखता तुम्ही, तो माझा मोठा भाऊ आहे बघा, हाय करतोय हा. आता ह्याला पण ओळखता तुम्ही. जेवण बघा, आज भरपूर आयटम आहेत. आईने मटणाचं कालवण वगैरे केलंय, भात आहे इथं. मटणाबरोबर खायला ब्रून आणलेत. फिश आहे, फिश तर मगाशी तुम्हाला दाखवलं होते. आणि बटाट्याची भाजी पण आहे. असं वाटतं जसं काय कुठल्या तरी लग्नाच्या जेवणाला बसले. जेवून घेतो पहिले मित्रांनो, या जेवायला तुम्ही सगळे बघा. रात्रीचे 11:30 वाजलेत मित्रांनो. आलोय आता जस्ट एवढ्यात घरी. जेवण वगैरे व्यवस्थित झालं सगळं. खूप दिवसानंतर गेलतो मी आईच्या इथं घरी. जरा बरं वाटलं, गप्पा मारत बसलो होतो बराच वेळ. पण आता सगळ्यांना उद्या कामाला जायचंय, परत आपल्याला गाडीवर पण निघायचं. गाडीवर पण दुपारनंतर जाणार आहे. 4-5 वाजता वगैरे जाऊ गाडीवर. जरा सकाळी 1-2 काम आहे आमचे, ते करायचे आणि मग निघायचं. पोरगा पण आला, मोठा भाऊ आलता पोराला सोडवायला. कारण की रात्री बस बंद होतात, सीटर रिक्षा असतात. पण तो मोठा भाऊ म्हटला मीच येतो सोडवायला, कारण की एकच गाडी होती, दुसरी गाडी नव्हती. त्याच्यामुळे मोठा भाऊ आलता त्याला सोडायला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.